कर्जत तालुक्यातील कशळे ग्रामीण रुग्णालयात गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी HPV लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। 14 ते 15 वयोगटातील मुलींना हे लसीकरण दिले जात असून सरकारी रुग्णालयात ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे। या मोहिमेचा शुभारंभ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन गुरव आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बाबा कालेल यांच्या उपस्थितीत झाला। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपक्रमांतर्गत ही लस देऊन मुलींना गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षण देण्याचा उद्देश आहे। लसीकरणासाठी शालेय मुलींमध्ये जनजागृती केली जात असून पालकांच्या संमतीनंतरच लस दिली जाते। 9 एप्रिल रोजी श्रावणी घाग आणि तनया बोराडे या 2 मुलींना लस देऊन मोहिमेची सुरुवात झाली। सध्या केंद्र सरकारमार्फत 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी शाळा व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये मोफत लसीकरण मोहीम राबवली जाते। अधिक माहितीसाठी जवळच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले। या उपक्रमामुळे मुलींमध्ये कर्करोग प्रतिबंधाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून आरोग्यदायी भविष्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे। कारण की आज आपल्याकडे 8 मार्च पासून राज्य शासनाने HPV वॅक्सिनेशन वयोगट 14 पूर्ण झालेल्या ते 15 इनकम्प्लीट असलेल्या मुलींसाठी चालू केलेला आहे। साधारणतः गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचं प्रमाण भारतात तसे जगात भरपूर प्रमाणात वाढत आहे। साधारणतः 2 नंबरचा कॅन्सर हा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आहे आणि त्याच्यापासून मरण पावण्याचं प्रमाण हे सुद्धा जास्त प्रमाणात आहे। त्यासाठी राज्य शासनाने तसंच केंद्र शासनाने HPV वॅक्सिन हे आपण त्या मुलींना देण्याचे आयोजन आहे। तर मी आपल्या माध्यमातून सर्व कर्जतकर जनतेला आवाहन करतो की आपल्या मुलींना हे वॅक्सिन दिलं गेलं पाहिजे। काही मध्यकाळात प्रमाणात काही याच्याबद्दल गैरप्रकार म्हणजे आढळले होते, जेणेकरून HPV वॅक्सिनमुळं बंधत्व येतं किंवा आणखी काही परिणाम होतात। तर तशा पद्धतीचे कुठलेही रिसर्च आपल्याला अवेलेबल नाही आहे। त्यामुळं मी आपल्याला आव्हान करतो की आपण आपल्या जे 6 आरोग्य केंद्र आहेत तसेच सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे याच्यामध्ये जाऊन आपण HPV वॅक्सिन आपल्या मुलीला देऊन भविष्य काळात जो येणारा धोका आहे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचा तो टाळता आपल्याला येईल। धन्यवाद। डॉक्टर साहेब, यामध्ये किती रुग्ण तुमच्या लाभार्थी किती आहेत? आपल्या कर्जत तालुक्यात साधारणतः ग्रामीण भागात 2017 लाभार्थी आहेत, तसेच शहरी भागात साधारणतः 300-350 मुली आपल्या लाभार्थी आहेत। आणि आपल्या ज्या मेडिकल ऑफिसरना आपण तशा प्रकारे सूचना दिलेल्या आहेत की आपले लाभार्थी तयार झाले तर त्यांच्या पालकांचा कन्सेंट घेऊन आपण ते प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना ही लस मोफत आपण दिली जाते। बाहेर लसची किंमत काय? साधारणतः बाहेर 2008 पासून ही लस बाहेरचे पेडियाट्रिशियन म्हणजे बालरोग तज्ञ देत असतात। साधारणतः ते 3,500 ते 4,000 रुपये या एका सिंगल डोससाठी घेत असतात। त्यामुळं मी आपल्याला सर्वांना आव्हान करतो की ही शासनाने मोफत लस आपल्यासाठी पुरवण्यात आलेली आहे, तर ही लस आपण घेऊन आपल्या ज्या मुलीचं भविष्य आहे ते आपण सिक्युअर करण्यात यावं। माझं नाव श्रावणी गणेश झाग। मी HPV लस घेतलेली आहे। मला काहीच त्रास झाला नाही आणि माझी अशी इच्छा आहे की सगळ्या मुलींनी घ्यावी ती लस। तनया किसन बराडे, शाळेचं नाव माननीय भाऊसाहेब राऊत विद्या मंदिर कशळे। मी HPV लस घेतली, तुम्ही पण घ्या। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशळे।